झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। तापीत क्रेनच्या मदतीने गणपती बुडवताना गेला तोल। मूर्तीसोबत एक व्यक्ती देखील कोसळला नदीत। काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ आला समोर। गणपती विसर्जनावेळी धुळे जिल्ह्यातील तापी नदीपात्रात मोठी दुर्घटना घडली आहे। 7 सप्टेंबर रोजी सावळदे तापी पुलावर क्रेनच्या मदतीने गणपतीची मूर्ती विसर्जित करताना कैलास सैंदाणे ही व्यक्ती मूर्तीसोबत नदीत कोसळली। या घटनेचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओही आता समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या सावळदे तापी पुलावरून सार्वजनिक मंडळांच्या 7 फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी क्रेनचा वापर केला जातो। क्रेनच्या सहाय्याने मूर्ती नदीपात्रात उतरवताना सोबत एक व्यक्ती देखील मूर्तीला धरून जातो। नदीच्या पाण्याजवळ मूर्ती आल्यानंतर दोरी कापून विसर्जनाची प्रक्रिया पहिली जाते। मात्र याच पद्धतीने विसर्जन करताना क्रेन चालकाचा अंदाज चुकल्याने गणपती मूर्ती पाण्यात जोराने आपटली आणि त्याच वेळी कैलास सेंदाणे हे देखील मूर्तीसोबत पाण्यात कोसळले। सुदैवाने घटनास्थळी उपस्थित सावळदे ग्रामपंचायतीच्या रेस्क्यू टीमने तत्काळ कारवाई करून सैंदाणे यांना पाण्यातून बाहेर काढले। या दुर्घटनेत ते जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।